श्लोक 18. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधैश्च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. अर्थ: अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध यांचा आश्रय घेऊन हे आसुरी लोक आपल्या व दुसऱ्याच्या हृदयात असणाऱ्या परमात्म्याचा सुद्धा द्वेष करतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: अभ्यसूयक, अभि अधिक असूयक, असूया करणारे ते असूयक, अभि म्हणजे खूप. आसुरी वृत्तीचे लोक इतरांचा खूपच द्वेष करणारे असतात. आज जगामध्ये अनेक धर्म, पंथ, जाती यांचे लोक आहेत. ते सर्व आपापल्या धर्माचा, पंथाचा खूप अभिमान बाळगतात. भारतात अस्तित्वात असलेला वैदिक धर्म हा सहिष्णू आहे, पण इतर अनेक धर्म फक्त स्वतःचा धर्म श्रेष्ठ मानतात. त्यामुळे ते इतरांच्या धर्माला तुच्छ मानून त्या लोकांची, त्यांच्या धार्मिक स्थळांची अवहेलना करतात. यामध्ये अत्याचार करणे, बळाने त्यांना आपला धर्म बदलायला लावणे यांचा सुद्धा समावेश असतो. या गोष्टीलाच ते त्यांच्या देवाची भक्ती करणे असे समजतात. पण खऱ्या अर्थाने हे सर्व लोक आसुरीच असतात. ते अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध यांचे जणू काही पुतळेच असतात. ते लोक स्वतःमधील आत्मतत्वाला व इतरांचे हृदयातील परमतत्वाला कधीच ओळखू शकत नाहीत. त्यांना समत्व दर्शन किंवा एकतत्व यांची माहितीच नसते. असे लोक ईश्वराची भक्ती कसे करू शकणार? पण ते परमेश्वराचा द्वेष करून धर्मकार्यात करीत असल्याचा बडेजाव मिरवत राहतात. ते कमालीचे क्रूर सुद्धा असतात. मानव समाजावर, दीन दुबळ्यावर, स्त्रियांवर राक्षसी अत्याचार करणारे व त्या अत्याचाराचे विविध प्रकार शोधणारे हे नराधम त्यांच्या धर्मात संत, महात्मे, धर्मसेवक म्हणून मिरवताना आपल्याला दिसतात. पण परमात्मा मात्र या लोकांना आपले कधीच मानत नाही, कारण ते खऱ्या ईश्वरालाच विसरलेले असे लोक असतात. आसुरी वृत्तीचे लोक कमालीचा द्वेष करणारे सुद्धा असतात. ते आपल्या बरोबरीच्या माणसांचा तर द्वेष करतातच. मुके प्राणी, कलावंत, सुंदर वस्तू, वास्तू अशा कोणत्याही गोष्टीचा ते द्वेष करताना दिसतात. इतरांची चांगली जनावरे, चांगला गायक, कलाकार यांच्यावर विषप्रयोग करून, अगर अन्य कोणत्याही वाईट मार्गाचे अवलंब करून ते त्यांचा नाश करतात. चांगल्या वस्तूची मोडतोड करणे हा तर त्यांचा आवडीचा छंद असतो. अशा रीतीने ते इतरांच्यात असलेल्या आत्म्याचा म्हणजे जणू ईश्वराचाच द्वेष करतात. आपल्याला महाभारत काळात भीमावर केलेला विषप्रयोग किंवा लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्याचा केलेला प्रयत्न या सर्व गोष्टींची आठवण आहे. याशिवाय ते स्वतःच्या देहातील आत्म्याचा सुद्धा द्वेष करतात, कारण ते जेव्हा एखादे वाईट कृत्य करण्याच्या विचारात असतात तेव्हा त्यांचा आतला आवाज म्हणजे आत्मा त्याला तसे न करण्याबाबत सुद्धा सांगत असतो. पण द्वेषभावना इतकी जबरदस्त असते की ते लोक याकडे अगदी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात आणि ते त्याचे ऐकतही नाहीत. ते ज्याप्रमाणे इतरांची अवज्ञा करतात त्याचप्रमाणे स्वतःच्या आतील आवाजाची म्हणजेच ईश्वराची सुद्धा अवहेलना, अवज्ञा करतात. ते इतर लोकांच्या गुणांमध्ये दोष शोधतात. अगदी संत, महात्मे, देवाचे अवतारी पुरुष यांना पण ते नावे ठेवायला मागे पुढे पाहत नाहीत किंवा त्यांचा छळ करायला सुद्धा ते वेळप्रसंगी पुढे सरसावताना दिसतात. चांगल्या मार्गाने जाणाऱ्यांची कुचेष्टा करणे, त्यांना त्रास देणे हा तर त्यांचा नित्यक्रमच असतो. असे हे आसुरी वृत्तीचे लोक षड्रिपूंचे अंकित असतात. ते जगाला त्रास देतात आणि स्वतःचा नाशही ओढवून घेतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.